हाय, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पूर्ण भारतात, महाराष्ट्रात कोरोना व्हायरस असल्या कारणाने तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. सो ह्या लॉकडाऊनमुळे आपल्याला जे आपले क्लासरूम लेक्चर्स होते, जी की आपली वेकेशन बॅच 12वीची 20 एप्रिलपासून चालू होणार होती, ती आपण घेऊ शकत नाही. सो बिकॉज ऑफ coronavirus, due to lockdown, our classroom lectures are not possible. So therefore we are taking the help of online technique and we are starting our online lectures. So first of all, I like to introduce myself. I am Vishal Kamble and I am your professor of Organization of Commerce and Management. So without wasting much more time, we are move to our first topic, which is प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. मित्रांनो, आपल्याला आपला पहिला टॉपिक आहे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. आपला जो 11चा सिलेबस होता, तुम्ही जर नीट OCचा सिलेबस बघितला असेल तर तो मॅनेजमेंट ह्या टॉपिककडे एंड झाला होता आणि 12चा सिलेबस तिथून पुढे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट पासूनच काय होतोय, सुरू होतोय. सो प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघाल तर तुम्हाला तिथे दोन गोष्टी दिसतील. त्या दोन गोष्टी म्हणजे दोन शब्द तुम्हाला दिसतील. त्यातला पहिला शब्द आहे प्रिन्सिपल्स आणि दुसरा शब्द आहे मॅनेजमेंट. सो आपल्याला ह्या दोन्ही शब्द पहिल्यांदा व्यवस्थितपणे समजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण आपल्या टेक्स्टबुक प्रमाणे जे काय मीनिंग आणि डेफिनेशन दिले आहे ते आपण बघणार आहोत. सो वेळ न घालवता आपण आपल्या पहिल्या टॉपिकला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचं आहे व्हॉट इज मॅनेजमेंट. सो फर्स्ट हमें देखना है व्हॉट इज मैनेजमेंट. मैनेजमेंट का मतलब क्या होता है. सो सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर मॅनेजमेंट मीन्स हँडलिंग ऑफ ऑल ॲक्टिव्हिटीज ऑर रिसोर्सेस इन अन इफेक्टिव्ह मॅनर. सो तुम्ही बघू शकता इथे मी अंडरलाईन केलेलं आहे, मीन्स तो शब्द इम्पॉर्टंट आहे, तो लक्षात ठेवा. हँडलिंग ऑफ ऑल ॲक्टिव्हिटीज. जेव्हा आपण बिझनेस सुरुवात करतो त्यावेळेला बिझनेसशी रिलेटेड बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज असतात मित्रांनो. ह्या ॲक्टिव्हिटीज आपण प्रॉपरली हँडल केल्या पाहिजेत. जर का आपण ह्या ॲक्टिव्हिटीज इफेक्टिव्हली हँडल करू शकलो तरच आपण आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनचे जे एम्स असतात, ऑब्जेक्टिव्ह असतात, ते आपण नक्कीच लवकरात लवकर अचीव करू शकतो. सो प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनचा एक मेन एम तर नक्की असतो, तो म्हणजे टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. सो तुम्हाला जर प्रॉफिट अर्न करायचं आहे तर त्यासाठी तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे प्रॉपर मॅनेजमेंट. सो फक्त ॲक्टिव्हिटीज हँडल करून चालणार नाही मित्रांनो, तर त्याचबरोबर आपल्याला रिसोर्सेसचा वापर सुद्धा पुरेपूर केला पाहिजे, ज्याला की आपण म्हणतो ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस. सो हँडलिंग ऑफ ॲक्टिव्हिटीज अँड ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस ह्या दोन्ही गोष्टी जर आपण इफेक्टिव्हली करू शकलो आहे तर आपण नक्की सक्सेसफुल होऊ शकतो. सो पुन्हा एकदा तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता. मॅनेजमेंट मीन्स हँडलिंग ऑफ ऑल ॲक्टिव्हिटीज ऑर रिसोर्सेस इन अन इफेक्टिव्ह मॅनर. सो ही झाली आपली फर्स्ट कन्सेप्ट मॅनेजमेंट. इन अदर वर्ड, अजून जर पुढे जाऊन सांगायचं झालं तर तुम्हाला मी ही एक इमेज दाखवली, त्या इमेजवरून पण तुम्ही समजू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपण हँडल करतो एक माणूस, हे आपण त्यात दाखवलं आहे. सो या ॲक्टिव्हिटीज हँडल करणे म्हणजेच मॅनेजमेंट. इन अदर वर्ड, मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू अदर्स. सो मॅनेजमेंट ही एक आर्ट आहे. आर्ट म्हणजेच काय रे, कला आहे. कसली कला आहे तर गेटिंग थिंग्स डन थ्रू अदर्स. सुपिरियरच्या हाताखाली काही सबऑर्डिनेट्स कामाला असतात, बरोबर. सुपिरियरला जनरली आपण लीडर म्हणू. सो ह्या लीडरचं काम काय असतं, जे सबऑर्डिनेट आहेत त्यांना काम वाटप करून देणं आणि ते काम व्यवस्थितपणे पूर्ण होतंय की नाही ह्या गोष्टीकडे लक्ष देणं. सो ॲज अ मॅनेजर आपल्याला किंवा ॲज अ सुपिरियर सबऑर्डिनेट कडून काम करून घेणं ह्याला सुद्धा
मॅनेजमेंट म्हणतात, जे तुम्हाला ह्या इमेजवरून लक्षात येऊ शकतं. सो दुसऱ्या शब्दात मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही माझ्या मागून बोला, मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू अदर्स. सो हे सुद्धा सोपं आहे, लक्षात आलं मित्रांनो. अजून एक आपण तिसरी कन्सेप्ट बघूया, मॅनेजमेंट म्हणजे काय. सो मॅनेजमेंट डिफाईन हॅज ऑल द ॲक्टिव्हिटीज. सो बघा इथे सुद्धा आलं, कारण ह्याचं बिझनेस ऑर्गनायझेशन आपल्याला देर आर लार्ज नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज असतात, त्या आपल्याला हँडल करायचे असतात. सो हॅज अ मॅनेजमेंट डिफाईन हॅज all the activities and tasks undertaken for achieving goals. सो प्रत्येक ऑर्गनायझेशन समोर वेगवेगळ्या प्रकारचे गोल्स असतात, जसं की मी फर्स्ट मगाशी सांगितलं, टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. अजून सुद्धा काही एम्स ऑब्जेक्टिव्ह असतात, त्यापैकी अजून सांगायचं झालं तर डेव्हलप कॉर्पोरेट इमेज, इन्क्रीज ब्रँड इमेज, इन्क्रीज मार्केट शेअर. सो असे सगळे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह घेऊन बिझनेस ऑर्गनायझेशन कॉम्पिटिशनमध्ये उतरते. सो ह्या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला सर्वाईव्ह करायचं आहे तर तुम्हाला नक्की सगळ्या ॲक्टिव्हिटीज व्यवस्थितपणे पूर्ण करायच्या आहेत, जेणेकरून तुम्ही तुमचे एम पूर्ण करू शकता. सो ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लीडिंग, कंट्रोलिंग, अशा सगळ्या गोष्टी येतात. ह्यालाच म्हणतात फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. सो फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट मध्ये प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कंट्रोलिंग अशा सगळ्या गोष्टी येतात. ह्या आपल्याला सेकंड आपला टॉपिक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मॅनेजमेंटचे फंक्शन्स डीपली बघायचे आहेत मित्रांनो. सो प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्या गोल अचीव करण्यासाठी करणे म्हणजेच मॅनेजमेंट. सो ह्या 3 वेगवेगळ्या कन्सेप्टवरून तुम्हाला एक तर नक्की लक्षात आलं असेल मॅनेजमेंट म्हणजे काय. तर मॅनेजमेंट मीन्स हँडलिंग ऑफ ऑल ॲक्टिव्हिटीज or resources in an effective manner to achieve our aims and objective. आता अजून पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर आपली नेक्स्ट कन्सेप्ट आहे ती म्हणजे व्हॉट इज प्रिन्सिपल्स. सो प्रिन्सिपल म्हणजे काय लक्षात घ्या. इन सिंपल वर्ड, प्रिन्सिपल मीन्स फंडामेंटल ट्रूथ म्हणजे काय, खऱ्या गोष्टी, सत्य. बघा सत्य असत्य अशा ह्या 2 गोष्टी असतात. सो जे काही सत्य आहे, खरं आहे, त्याला आपण म्हणणार प्रिन्सिपल. लॉ म्हणजे कायदे, ज्याला आपण रूल्स अँड रेग्युलेशन सुद्धा म्हणू शकतो. अँड स्टँडर्ड. सो स्टँडर्ड काही डिझाईन केलेले असतात, त्या स्टँडर्ड एवढ्या सगळ्या गोष्टी, सगळी कामे, जे काय स्टँडर्ड आहे त्याप्रमाणे कामं पूर्ण झाली पाहिजे. जर स्टँडर्ड प्रमाणे आपली कामं पूर्ण नाही झाली, याचा अर्थ तुमचा परफॉर्मन्स लो आहे. सो प्रिन्सिपल म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर काही जनरल स्टेटमेंट असतात मित्रांनो. जसं की मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो. आपण लहानपणापासून शिकलोय नेहमी खरे बोलावे. सो नेहमी खरे बोलावे हा एक थॉट आहे, बरोबर. ही एक आयडिया आहे, ही एक फिलॉसॉफी आहे. तुम्ही जर का नेहमी खरे बोललात तर त्यामुळे नक्कीच तुमचं काही नुकसान होणार नाही, त्या उलट तुम्हाला फायदेच होतील. सो अशा काही गोष्टी आहेत, त्याला आपण प्रिन्सिपल म्हणू शकतो. सो बिझनेसमॅनच्या बाबतीत प्रिन्सिपल काय बोलू शकतो, तर टू प्रोड्यूस क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट ॲट अ रिझनेबल प्राईस. हे बिझनेसमॅनच्या बाबतीत आपण प्रिन्सिपल म्हणू शकतो. सो जर का बिझनेसमॅनने क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट प्रोड्यूस केलं तर नक्की त्याच्यामध्ये त्याला फायदाच होणार आहे, त्याचा कुणालाही कुठल्याही प्रकारचं नुकसान नाहीये. सो पुढे जाऊन आपण अजून बघू शकतो प्रिन्सिपल म्हणजेच काय. तर प्रिन्सिपल इन्क्लूड फर्स्ट डू नो हार्म. डू नो हार्म म्हणजेच काय, ज्याच्यामुळे कोणाचंही काहीही वाईट होणार नाहीये मित्रांनो. सो अशा गोष्टींना आपण प्रिन्सिपल बोलणार. सो प्रिन्सिपल म्हणजे रूल्स तुम्ही बोलू शकता. सो हे जे काही रूल्स काढलेले असतात, जसं बाईक चालवताना हेल्मेट वापरणं गरजेचं आहे. सो ह्या जो रूल आहे, ह्या रूलमुळे कोणाचं काही नुकसान होणार आहे का, नाही, तर त्या उलट नक्कीच फायदा होणार आहे. अँड द गोल्डन रूल. द गोल्डन रूलच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी अकाउंटचं एक्झाम्पल तुम्हाला देऊ शकतो. अकाउंटिंगमध्ये गोल्डन रूल आहे, जसं डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट आपण म्हणतो. सो हे जे रूल आहे ते युनिव्हर्सली सगळीकडे
फॉलो केले जातात. सो तसेच हे जे काय मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल आहेत मित्रांनो, ते सुद्धा ऑल ओव्हर द वर्ल्ड सगळीकडे काय केले जातात, फॉलो केले जातात. अँड द डॉक्ट्राईन ऑफ द मीन, डॉक्ट्राईन म्हणजेच काय, बिलीफ, विश्वास, ह्या ज्या काही गोष्टी आहे त्याच्यावरती तुमचा पूर्णपणे काय असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे. सो प्रिन्सिपल म्हणजे आपल्या सोप्या भाषेत क्लिअर झालं, फंडामेंटल ट्रूथ, खऱ्या गोष्टी, लॉ, कायदा अँड स्टँडर्ड. सो ह्या सगळ्या गोष्टी प्रिन्सिपल मध्ये येतात. सो बिझनेस ऑर्गनायझेशनच्या बाबतीत प्रिन्सिपल तुम्ही म्हणू शकता इंटेग्रिटी, हॉनेस्टी म्हणजेच प्रामाणिकपणा. त्यानंतर इथिक्स, इथिक्स मीन्स मॉरल प्रिन्सिपल. आपण जे म्हणतो व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड, डूज अँड डोंट्स. सो चांगल्या गोष्टी आहेत त्या नक्की फॉलो करायच्या, त्याला इथिक्स म्हणतात. अँड रिस्पेक्ट, सो एकमेकांचा रिस्पेक्ट करणे, या सगळ्या गोष्टी प्रिन्सिपलमध्ये मोडतात. सो आपण आता 2 कन्सेप्ट केल्या, तुमच्या लक्षात आलं. फर्स्ट आपण मॅनेजमेंट म्हणजे काय बघितलं, आता आपण प्रिन्सिपल म्हणजे काय बघितलं. आता पुढे जाऊन आपण ॲक्च्युली बघूया, नीट लक्ष द्या मित्रांनो, कारण ही जी मीनिंग आहे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटची ती तुम्हाला तुमच्या शॉर्ट आन्सर्समध्ये किंवा लॉंग आन्सरमध्ये तुम्हाला लिहायची आहे. सो प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट म्हणजे काय आपल्या लक्षात आलं. सो प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर द गाईडलाईन्स, ह्या एक प्रकारच्या गाईडलाईन्स आहेत. म्हणजे सांगायचं झालं तर एक रस्ता आहे, तुम्हाला दाखवलेला रस्ता आहे, त्या रस्त्यावर जर तुम्ही गेलात तर नक्की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लॉस होणार नाही. त्यामुळे ह्या ज्या गाईडलाईन्स आहे त्या युनिव्हर्सली फॉलो केल्या जातात. सो सगळ्या ऑर्गनायझेशननी त्या गाईडलाईन फॉलो करायच्या, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या बिझनेसमध्ये फायदाच होईल. सो प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर द गाईडलाईन्स टू बी फॉलोड बाय एव्हरी ऑर्गनायझेशन. नो मॅनेजर कॅन बी इफेक्टिव्ह, कुठलाही मॅनेजर इफेक्टिव्ह असू शकत नाही इफ ही डज नॉट फॉलो द प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. जर का त्यांनी मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल फॉलो केले नाही तर गॅरंटेड त्याचा बिझनेस कधीही सक्सेसफुली रन होऊ शकत नाही. सो ह्याच्यावरून आपल्या काय लक्षात आलं, जर का आपल्याला बिझनेस ऑर्गनायझेशन इफेक्टिव्हली चालू ठेवायची आहे, आपल्याला असं वाटतं आपले एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे पूर्ण झाले पाहिजे, तर मित्रांनो तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट फॉलो करणं गरजेचं आहे. पुढे जाऊन अजून जर सांगायचं झालं तर आपण म्हणू शकतो ह्या गोष्टीमुळे, देअर फॉर मॅनेजर इन ऑल ऑर्गनायझेशन, मॅनेजर्स इन ऑल ऑर्गनायझेशन वेदर बिग ऑर स्मॉल. तर तुम्हाला दिसेल बघा इथे, बिग ऑर्गनायझेशन म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, जॉईंट स्टॉक कंपनी. जॉईंट स्टॉक कंपनीचे 2 टाइप्स आहेत मित्रांनो, प्रायव्हेट अँड पब्लिक कंपनी. सो तुम्हाला माहिती आहे आपण 11th मध्ये शिकलोय, आपला टॉपिक फर्स्ट फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये होतं जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये पब्लिक कंपनीच्या मेंबरशिपला कुठल्याही प्रकारचं लिमिट नाहीये. त्यामुळे जेव्हा बिग ऑर्गनायझेशन किंवा बिग बिझनेस आपण म्हणू तेव्हा जॉईंट स्टॉक कंपनीच त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे मित्रांनो. त्यानंतर ऑर स्मॉल, मोठी ऑर्गनायझेशन असू द्या किंवा छोटी असू द्या. सो स्मॉल ऑर्गनायझेशन मीन्स वॉट, सोल प्रॉपरायटरशिप, ज्याला आपण म्हणतो सोल ट्रेडिंग कन्सर्न. सोल मीन्स वॉट, सोल मीन्स वन, एकटा. सो एकटा असणार, जो ओनर असणार, मॅनेजर असणार आणि कंट्रोलर, म्हणजे सगळ्या ऍक्टिव्हिटी त्यालाच हँडल करायच्या मित्रांनो. सो इथे सोल प्रॉपरायटर हा स्मॉल बिझनेस झाला. सो बिझनेस तुमचा स्मॉल असू द्या किंवा लार्ज असू द्या, छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या, तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटची गरज आहेच. ऑर नो बिझनेस. सो बिझनेस म्हणजे बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. सो बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्सच्या व्यतिरिक्त काही असे सुद्धा बिझनेस आहेत जे गुड्समध्ये डील करत नाही तर ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. सो अशा लोकांना किंवा अशा बिझनेसला सुद्धा प्रिन्सिपल फॉलो करणं गरजेचं आहे. अँड ऑल लेवल्स. सो लेवलच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर लेवल मॅनेजमेंटच्या 3 असतात, आपण 11th मध्ये शिकलो आहे. टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट अँड लोअर लेवल. तुम्ही ते बघू शकता, टॉप लेवल, मिडल लेवल अँड लोअर लेवल मॅनेजमेंट मस्ट फॉलो द प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. सो तुम्हाला हे आलेल्या इमेजवरून समोर लक्षात येईल, टॉप, मिडल आणि लोअर अशा 3 लेवल असतात मॅनेजमेंटच्या. सो तिन्ही लेवलला तुम्हाला मॅनेजमेंटच्या प्रिन्सिपलची गरज आहे. सो ह्या कन्सेप्ट वरून आपण काय शिकलो मित्रांनो, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच काय तर
जनरल गाइडलाइन्स which is followed by every organization to achieve its objectives. So तुम्ही माझ्या मागून सुद्धा बोलू शकता, मनातल्या मनात रिपीट करा जेणेकरून हे तुमच्या लक्षात राहील. सो प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट म्हणजे काय? जनरल गाइडलाइन. जर का तुम्ही ह्या गाइडलाइन्स फॉलो केला नाही तर तुम्ही तुमचा बिझनेस इझिली अचीव बिझनेसचे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह इझिली अचीव करू शकत नाही. सो ह्या प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटची गरज स्मॉल ऑर्गनायझेशन असू द्या, लार्ज ऑर्गनायझेशन असू द्या, प्रत्येकाला आहे मित्रांनो. त्याचबरोबर बिझनेस ऑर्गनायझेशनच्या 3 लेवल आहे मॅनेजमेंटच्या, टॉप लेवल, लोअर लेवल, मिडल लेवल. सो ह्या सगळ्या लेवलला सुद्धा मॅनेजमेंटच्या प्रिन्सिपलची गरज आहे. सो पुढे आपण आता बघूया डेफिनेशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, जी आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे आणि ती तुम्हाला लिहायची आहे. डेफिनेशनच्या बाबतीत मित्रांनो सांगायचं झालं तर डेफिनेशन जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करायचे नाहीत, आहे तशीच तुम्हाला ती डोक्यात ठेवायची आहे. जर का तुम्हाला मीनिंग आणि आधी मी सांगितलेल्या कन्सेप्ट नीट कळाल्या असतील तर डेफिनेशन मध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. सो डेफिनेशन बघा कशी आहे. प्रिन्सिपल इज डिफाइंड हॅज अ फंडामेंटल ट्रूथ. सो हे मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं प्रिन्सिपल म्हणजे फंडामेंटल ट्रूथ, लॉ अँड स्टँडर्ड होतं की नाही. सो तो शब्द इथे आलाय बघा, म्हणून मी सांगितलं ना, जर तुम्ही आधी नीट केलं असेल, डोक्यात ठेवलं असेल आधीच्या गोष्टी, तर इथे तुम्हाला डेफिनेशन इझिली पाठ होणार. आणि डेफिनेशन नेहमी लक्षात घ्या, पार्ट मध्ये लक्षात ठेवायची तर ती इझिली पाठ होते. सो पहिला पार्ट आपण काय बोलू, प्रिन्सिपल इज डिफाइंड हॅज फंडामेंटल ट्रूथ, जे आधी आपलं झालेलं आहे. और प्रपोजिशन म्हणजे काय? स्टेटमेंट. प्रपोजिशन मीन्स व्हॉट? स्टेटमेंट. जसं मगाशी आपण बघितलं, मॅनेजमेंट मीन्स प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट मीन्स जनरल गाइडलाइन्स. मी बोलतो ना की एक रस्ता आहे, त्या रस्त्यावरती आपल्याला जायचं आहे तर आपण आपले एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह इझिली अचीव्ह करू शकतो. सो प्रपोजिशन मीन्स स्टेटमेंट, कन्सेप्ट, आयडियाज. सो आपल्या काय लक्षात आलं, प्रिन्सिपल इज डिफाइंड हॅज फंडामेंटल ट्रूथ और प्रपोजिशन that serves the फाउंडेशन वर्ड आलाय बघा मित्रांनो. that serves has the फाउंडेशन म्हणजेच काय? आपला पाया, बेस. जर का तुमचा बेस पक्का असेल तर तुम्हाला कोणीही हलवू शकत नाही. सो तुम्ही बघताय सध्या इन प्रेझेंट मार्केट देअर आर ह्यूज कॉम्पिटिशन अँड इफ यू वॉन्ट टू सर्वाइव्ह इन that competition, it is more important to follow principle of management more effectively. So तुम्हाला फाउंडेशन जर तुमचा पक्का करायचा आहे तर दुसरं काय नाहीये मित्रांनो, तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट व्यवस्थितपणे फॉलो करायचे आहे. फॉर अ सिस्टीम ऑफ बिलीफ, ज्याच्यावरती सगळ्या लोकांचा विश्वास आहे, और बिहेवियर, जो की आपला एक बिहेवियर म्हणजेच आपल्या स्वभावाचा एक पार्ट आहे. जसं लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की नेहमी खरे बोलावे, वाचाल तर वाचाल. तुम्ही नक्की ऐकलं असेल, बरेच सुविचार आपल्या कानावरून गेलेले असतील. सो ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, जसं अजून सांगायचं झालं, जर 2 मोठे बोलत असतील तर त्यांच्यासमोर छोट्यांनी काही आर्ग्युमेंट करू नये. सो हे सगळे जे काही लहानपणापासून आपल्या आई वडिलांनी आपल्याला दिलेले संस्कार आहेत, हे सुद्धा प्रिन्सिपल मध्येच मोडतात मित्रांनो. सो ते त्यांनी दिलंय बिलीफ और बिहेवियर और फॉर अ चेन ऑफ रिझनिंग म्हणजेच काय? आर्ग्युमेंट. जर का कधी काही चुका झाल्या तर कोणत्या बेसवर आपण बोलू शकतो, आर्ग्युमेंट करू शकतो. सो ह्या प्रिन्सिपलच्या बेसवर आपण आर्ग्युमेंट करू शकतो. सो चेन ऑफ रिझनिंग म्हणजे आर्ग्युमेंट. सो अशा पद्धतीने आपण आपली डेफिनेशन पूर्ण बघितलेली आहे. मी पुन्हा एकदा वाचतोय मित्रांनो. ह्या सगळ्या पॉइंटवरून एकच गोष्ट लक्षात येईल, जी बघा मी इथे ह्या पिक्चरवरून दाखवली आहे. 2 गोष्टी असतात नेहमी, खऱ्या असतात आणि खोट्या, सत्य आणि असत्य. पण प्रिन्सिपल म्हणजे काय? ज्या गोष्टी काय आहेत? खऱ्या आहेत. बघा ग्रीन सिग्नल आहे, दिसतोय तुम्हाला. सो ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या गोष्टी नेहमी आपण फॉलो केल्या पाहिजे, तर आपण आपले एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह फॉलो करू शकता. ह्या पिक्चर मध्ये पण तुम्हाला दिसतं बघा, प्रिन्सिपल मध्ये काय केलं, प्रिन्सिपल ह्या कन्सेप्ट आहे, इथिक्स आहे, इंटिग्रिटी आहे, रूल आहे, होनेस्टी आहे. होनेस्टी, इंटिग्रिटी म्हणजे प्रामाणिकपणा, रूल म्हणजे लॉ, आधी आपलं झालं होतं. कन्सेप्ट आहे, इथिक्स आहे, मॉरल प्रिन्सिपल, व्हॉट इज गुड और व्हॉट इज बॅड. सो या सगळ्या गोष्टींना एकत्रितपणे काय म्हणतात? प्रिन्सिपल. सो पुन्हा एकदा आपण डेफिनेशन रिवाइज करूया, कारण ती इम्पॉर्टंट आहे, एक्झामला आपल्याला लिहायची आहे. सो बघा, प्रिन्सिपल इज डिफाइंड हॅज
अ फंडामेंटल ट्रूथ ऑर प्रपोजिशन, हा आपला पहिला भाग असणार. सो हे तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. त्यानंतर पुढे दॅट सर्व्ह हॅज द फाउंडेशन फॉर अ सिस्टीम ऑफ बिलीफ और बिहेवियर और फॉर अ चेन ऑफ रिझनिंग. सो मिनिंग मी तुम्हाला सांगितलेली आहे, सो नीट लक्षात ठेवा. आता पुढे अजून जर सांगायचं झालं तर आपण मिनिंग बघितली, डेफिनेशन पण बघितली प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. पण आपल्या नेहमीच्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यापैकी मी एक उदाहरण घेतो ज्याच्यावरून तुम्हाला मॅनेजमेंटचं प्रिन्सिपल काय हे नक्की लक्षात येईल मित्रांनो. तर ते एक्झाम्पल आपलं आहे क्रिकेटचं. मुलांना तर सांगायला नको, प्रत्येक मुलांना क्रिकेट हे आवडतंच. असं होणारच नाही की क्रिकेट म्हणजे काय आम्हाला माहीतच नाही. तर मित्रांनो लक्षात घ्या, क्रिकेटमध्ये 3 फील्ड येतात तुमच्या माहितीसाठी. बॅटिंग, तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही बोलू शकता, बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग. सो एका क्रिकेट टीममध्ये किती प्लेयर असतात मुलांनो? एका क्रिकेट टीममध्ये 11 प्लेयर असतात, बरोबर की नाही? तुम्हाला देखील माहिती आहे 11 प्लेयर असतात. मग त्या 11चे 11 बॅट्समन जर घेतले तर काय होईल रे? मॅच आपण जिंकू शकतो का? तर नक्कीच मित्रांनो तुमचं उत्तर असेल नाही. सो लक्षात घ्या, टीम मॅनेजमेंटमध्ये कोच असतो, त्याचबरोबर आपला कॅप्टन असतो. कोण आहे आपला कॅप्टन? विराट कोहली. सो त्याचबरोबर काही मेंबर्स असतात. सो ह्यांची मीटिंग होते, लक्षात घ्या. त्या मीटिंगमध्ये जे काय प्लेइंग 11 आहे ते विचार करून सिलेक्ट केलं जातं. तो अकॉर्डिंग टू द कॅपेबिलिटीज ऑफ प्लेयर, कॅपॅसिटी अँड स्किल्स ऑफ प्लेयर त्यांना इंडियन क्रिकेट टीम मध्ये प्लेइंग 11 मध्ये जागा मिळते. जसं का नॉर्मली सांगायचं झालं तर बॅटिंगची जबाबदारी ही बॅट्समनची असते मित्रांनो, तुम्हाला देखील माहिती आहे. बॉलिंगची जबाबदारी बॉलरची असते. सो हे बॉलर बॉलिंगमध्ये एक्सपर्ट असतात. आणि फिल्डिंग, 11 प्लेयरमध्ये 3-4 प्लेयर नक्की असे असले पाहिजे की जे फिल्डिंगमध्ये नक्की चांगले आहेत, म्हणजे जे जंप वगैरे मारून बॉल किंवा कॅच पकडू शकतात. सो असे प्लेयर नक्की असले पाहिजे. सो बॅटिंग, बॉलिंग अँड फिल्डिंग. सो जनरली 5 ते 6 जण बॅट्समन असतात मित्रांनो. त्यात पण जर तुम्ही बघाल तर सुरुवातीच्या दोघांना काय बोलतात? ओपनर. सो ओपनरचे जे प्लेयर असतात त्यांना थोडं फास्ट खेळायचं असतं. त्यानंतर मिडल ऑर्डर, 1 डाऊन मिडल ऑर्डर, ते जनरली काय करतात? स्लो खेळतात, कारण आपल्याला पुन्हा 50 ओव्हर खेळायचे असतात. सो त्याच्यानंतर एखाद ऑलराऊंडर असतो आणि त्याच्यानंतर 4 ते 5 बॉलर असतात. हे बॉलर स्पेशल असतात. सो बॅट्समन मध्ये बॅटिंगचं स्किल आहे, सो त्यांनी चांगले रन बनवायचे आहेत. बॉलरमध्ये बॉलिंगचं स्किल आहे, त्यांनी चांगली बॉलिंग करायची आहेत. जे फिल्डर आहेत त्यांनी चांगलं फिल्डिंग करायचे आहेत. असं म्हणतात कॅचेस विन मॅचेस, तुम्हाला देखील माहिती आहे. सो जर का कॅच आलं तर त्या नक्की पकडल्या पाहिजे, तर आपण मॅच नक्कीच जिंकू शकतो. सो जे काय प्लेइंग 11 असतात हे आपापल्या फील्डमध्ये मास्टर असतात, लक्षात घ्या. सो बॅट्समन हा बॅटिंगमध्ये मास्टर असतो, बॉलर हा बॉलिंगमध्ये मास्टर असतो, फिल्डर हा फिल्डिंगमध्ये मास्टर असतो. सो त्यांची नेमून दिलेली कामं जर त्यांनी व्यवस्थितपणे केली तर नक्कीच मित्रांनो आपण कधीही कुठलीही क्रिकेट मॅच हरू शकत नाही. शेवटी खेळ म्हटलं की हार जीत आलीच, पण टीम सिलेक्ट करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. म्हणजेच टीम मॅनेजमेंट जी काय आहे ती सुद्धा प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटचा वापर करते, हे मला तुम्हाला मित्रांनो सांगायचं आहे. आणि कुठल्या प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट? ऍक्च्युली प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट देर आर टोटल 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. टोटल प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट 14 आहेत. किती आहेत? 14. त्यातलं एक प्रिन्सिपल मी तुम्हाला आता इथे सांगतोय जे आपली इंडियन क्रिकेट टीमची मॅनेजमेंट सुद्धा फॉलो करते, ते म्हणजे डिव्हिजन ऑफ वर्क. जसं मी सांगितलं क्रिकेट 3 पार्ट मध्ये डिवाइड झालंय, बॅटिंग, बॉलिंग अँड फिल्डिंग, बरोबर की नाही? सो बॅटिंग, बॉलिंग अँड फिल्डिंग हे 3 पार्ट आहेत. आणि ह्या 3 पार्ट मध्ये जे एक्सपर्ट लोक आहेत त्याच प्लेयरचं सिलेक्शन होतं. सो त्यांनी जर त्यांची कामं व्यवस्थित केली तर आपण नक्कीच मॅच जिंकू शकतो, म्हणजे आपण सक्सेसफुल होऊ शकतो, लक्षात घ्या. सो क्रिकेट हा खेळ आहे, तो जरी असा खेळ असला तरी तुम्ही लक्षात घेऊ शकता त्याच्यामध्ये पण हे प्रिन्सिपल फॉलो केलं जातं, डिव्हिजन ऑफ वर्क. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे. सो डिव्हिजन ऑफ वर्क लीड्स टू स्पेशलायझेशन. जर का अशा पद्धतीने कामं वाटून दिली तर त्याच्यामुळे आपण स्पेशलाइज, जसं मी सांगितलं बॅट्समन हे बॅटिंगमध्ये स्पेशलाइज असतात, बॉलर हे बॉलिंगमध्ये स्पेशलाइज असतात. सो आपण जास्त इफेक्टिव्हली आपण आपलं 100% आउटपुट देऊ शकतो, जेणेकरून आपण आपल्या
एम्स अँड ऑब्जेक्टिव्हच्या बाबतीत कुठलाही कॉम्प्रोमाइज न करता ते इझिली अचीव करू शकतो. सो एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह अचीव करायचे असेल तर तुम्हाला इफेक्टिव्हली सगळ्या क्षेत्रामध्ये व्यवस्थितपणे काम करणं गरजेचं आहे. मध्ये बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या, फिल्डिंग असू द्या. सो लक्षात घ्या, इथे आपलं मित्रांनो मीनिंग आणि डेफिनेशनचा पार्ट संपत आलेला आहे. या क्रिकेटच्या एक्झाम्पलवरून नक्की अजून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. आपण फ्रॉम स्टार्टिंग बघतोय प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. बऱ्याचदा तुम्ही हे ऐकलंय. तुम्हाला मीनिंग डेफिनेशन येते सुद्धा, येते की नाही? नक्कीच येत असणार. जर का काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही पाठीमागे थोडं रिवाइंड करून त्या कन्सेप्ट पुन्हा बघू शकता. आणि तरी सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही पर्सनली मला कॉल करून कन्सेप्ट क्लिअर करू शकता मित्रांनो. सो घाबरण्याची काहीच गरज नाहीये. सगळ्या गोष्टी हळूहळू व्यवस्थितपणे बघा. लेक्चर बघताना पेन, पेन्सिल, त्याचबरोबर बुक जवळ ठेवा आणि काही महत्त्वाच्या गोष्टी नोट डाऊन करून घ्या. त्याचबरोबर अजून महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर ह्याची डेली टेस्ट तुम्ही घरी न बघता लिहिणं गरजेचं आहे. मीनिंग आणि डेफिनेशन, कारण ती आपल्याला एक्झामला लिहायची आहे. सो जेव्हा कधी आपले क्लासरूम लेक्चर चालू होतील त्यावेळेला ह्या टॉपिकवरती आपण एक्झाम घेणार. सो तुम्ही स्वतःहून दररोजचा अभ्यास दररोज करणं गरजेचं आहे. सो ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्याच असतील. पण आपलं एक मगासपासून मी बोलतो प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय किंवा कोणी सुरुवात केली ह्या प्रिन्सिपलची, त्या महान महापुरुषाबद्दल ऐकणं तुम्हाला नक्की आवडेल. सो तेच आपली शेवटची कन्सेप्ट आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हे जे काय प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आहेत ते कोणी तयार केलेले आहेत? ते तयार केले आहेत हेनरी फयोल. सो हेनरी फयोलचा जन्म 1841 मध्ये झाला होता मित्रांनो. अँड ही वॉज पास्ड अवे इन 1925 मध्ये त्याची डेथ झाली होती. सो हे तुम्ही लक्षात ठेवा. हे जे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आपण बघतोय ते कोणी तयार केलेले आहेत? हेनरी फयोल. सो हेनरी फयोलनी किती प्रिन्सिपल तयार केलेले आहेत? 14 प्रिन्सिपल. सो तुम्हाला लक्षात येतील. फयोल प्रपोज 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. नेक्स्ट, हे प्रिन्सिपल कुठे आहे? तर त्याच्या फेमस बुक जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन ह्या बुकमध्ये त्यांनी त्याचे 14 प्रिन्सिपल डिटेलमध्ये मांडलेले आहेत. आपल्याला सुद्धा आपला थर्ड क्वेश्चन आहे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये आपल्याला हेनरी फयोलचे 14 प्रिन्सिपल एक एक करून शिकायचे आहेत. त्यातला एक प्रिन्सिपल तर मी आताच तुम्हाला सांगितलं, तो म्हणजे डिव्हिजन ऑफ वर्क. तो सुद्धा लक्षात ठेवा. आणि महत्वाची ऑब्जेक्टिव्ह ती म्हणजे बिकॉज ऑफ हेनरी फयोल कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स मॅनेजमेंट ही इज कॉल्ड ॲज फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. लक्षात घ्या, त्याचं जे काय कॉन्ट्रीब्युशन आहे आणि हे जे काय मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल आहे ते जगभरात सगळ्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये फॉलो केले जातात. मग ती स्मॉल असू द्या किंवा लार्ज असू द्या, ॲट द डिफरंट लेवल ऑफ मॅनेजमेंट. मग ती टॉप लेवल असू द्या किंवा लोअर लेवल किंवा मिडल लेवल असू द्या, हे आपण आधी बघितलेलं आहे. सो त्यामुळे त्याचं जे काय हे कॉन्ट्रीब्युशन आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांनी जे काय 14 प्रिन्सिपल मॅनेजमेंटमध्ये इंट्रोड्यूस केले त्यामुळे प्रत्येक ऑर्गनायझेशनला फायदा होणारच आहे. आणि ह्याच त्याच्या कामाबद्दल त्याला फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट म्हणतात. सो लक्षात घ्या, आज आपण इथेच थांबूया कारण आज आपण बऱ्यापैकी फर्स्ट लेक्चर आहे. सो फर्स्ट लेक्चरला आपण मीनिंग अँड डेफिनेशन ह्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. सो मीनिंग अँड डेफिनेशन मुलांनो लेक्चर पहिल्यांदा व्यवस्थित बघा. ते झाल्यानंतर न बघता टेक्स्टबुकमध्ये तुम्ही डेली टेस्ट लिहायची आहे आणि ती आम्हाला फोटो काढून व्हॉट्सअपवर पाठवायची आहे. सो व्हॉट्सअपवर मी चेक करणार तुम्ही काय लिहिलं आहे ते. आणि जर का तुम्ही समजा बघून लिहिलं तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आम्हाला फसवत नाही आहे तर तुम्ही स्वतःची फसवणूक करताय. कारण जेव्हा आपले क्लासरूम लेक्चर चालू होईल तेव्हा ह्या टॉपिकवरती पेपर असणार आहे. सो त्यामुळे तुमच्याकडे लॉकडाऊन असल्यामुळे तुम्ही घरीच असणार आहे. सो तुमच्याकडे भरपूर वेळ असणार. तो त्या वेळेचा सदुपयोग करा. कुठल्याही प्रकारे टाइम वेस्ट करू नका. 12वीचं वर्ष फार महत्त्वाचं आहे. अभ्यासाकडे लक्ष द्या. सो इथे आपण आपलं लेक्चर थांबूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.